जय श्रीराम. वेलकम टू स्टडी स्पार्क विथ प्रगती. आज आपण शिकणार आहोत गॅलेक्टोसचं रिंग स्ट्रक्चर कसं बनवायचं. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की गॅलेक्टोसचं स्ट्रेट स्ट्रक्चर कसं बनवायचं. स्ट्रेट स्ट्रक्चर बनवल्यानंतर बघा यामध्ये कार्बन किती आहे 6 कार्बनपैकी जो 5th नंबरचा कार्बन आहे यामध्ये जो OH ग्रुप प्रेझेंट आहे हा OH ग्रुप काय करतो फर्स्ट कार्बनवर अटॅक करतो म्हणजे अल्डिहाइड ग्रुपवर अटॅक करतो. आता यापैकी बघा जो हायड्रोजन आहे ठीक आहे यावर इथे पार्शियल निगेटिव्ह चार्ज असते, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथे निगेटिव्ह चार्ज. तर हा जो हायड्रोजन आहे हा ऑक्सिजनवर अटॅक करतो आणि हा जो ऑक्सिजन आहे हा काय करतो कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करतो. काय स्ट्रक्चर बनते मग हे बघा HC. इथे डबल बॉन्ड O होतं तर यामध्ये काय झालं की एक हायड्रोजन इथे जॉईन झाला, इथे सिंगल बॉन्ड OH झालं. ठीक आहे, ऑक्सिजन पहिले होता, हायड्रोजन 5th नंबरवरून आला. त्यानंतर बाकीचं स्ट्रक्चर जसंचं तसं राहील. आता इथे बघा जो ऑक्सिजन उरला तो काय करेल या कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करेल. आपले कार्बनही बॅलन्स आहे. ठीक आहे, नंबरिंग करून घेऊया 1 2 3 4 5 6. आता यामध्ये काय आहे की राईट साईडला OH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून आपण याला काय म्हणू अल्फा डी गॅलेक्टोज. अल्फा का बरं म्हटलं आहे का आपण कारण इथे राईटला काय प्रेझेंट आहे OH म्हणून आपण याला काय म्हणू अल्फा. जसं आपण अल्फा डी गॅलेक्टोजचं स्ट्रक्चर काढलं तसं आपण बीटा डी गॅलेक्टोज पण काढू शकतो. आता यामध्ये चेंज काय होतो की इथे बघा राईट साईडला OH प्रेझेंट आहे, बीटा डीमध्ये काय राहील लेफ्ट साईडला OH प्रेझेंट राहील. तुम्ही बघू शकता बीटा डी गॅलेक्टोजच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे लेफ्ट साईडला OH प्रेझेंट आहे. ठीक आहे, बाकी स्ट्रक्चर सेम आहे जसं आपलं अल्फा डी गॅलेक्टोजचं आहे. अल्फा डी आणि बीटा डीमध्ये कुठे डिफरन्स येतो फर्स्ट नंबरच्या OH ग्रुपमध्ये. जर राईट साईडला OH ग्रुप असेल प्रेझेंट तर त्याला आपण म्हणतो अल्फा डी ग्लुकोज आणि जर लेफ्ट साईडला OH प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणतो बीटा डी ग्लुकोज. आता आपण रिंग स्ट्रक्चर ड्रॉ करू. रिंग स्ट्रक्चर ड्रॉ करताना बघा काय करतो आपण 6 मेंबर रिंग ड्रॉ करून घेऊ. यामध्ये ऑक्सिजन आहे तर इथे ऑक्सिजन प्रेझेंट राहील. 6 मेंबर रिंग ड्रॉ केल्यानंतर आपण फर्स्ट काय करतो त्याला नंबरिंग करतो. नंबरिंग कशी करायची 1 2 3 4 इथे 5 आणि वर राहील 6 नंबर. त्यानंतर सर्वप्रथम बघा 6 नंबरला काय प्रेझेंट आहे CH2OH तर आपण CH2OH पुट करू. त्यानंतर आपण काय करतो लेफ्ट टॉप राईट डाऊन. ठीक आहे, म्हणजे इथे जेवढे ग्रुप लेफ्टला प्रेझेंट आहे ते आपण टॉपला लिहू, राईटला प्रेझेंट आहे ते आपण बॉटमला लिहू. लेफ्टला काय प्रेझेंट आहे पहिले H लेफ्ट टॉप H OH OH. आता शेवटचा जो H उरला इथे टॉपला जागा नाही आपण इथे काय लिहू बॉटमला. त्यानंतर जे रिमेनिंग आहे जे राईट साईडला आहे राईट साईडला ते आपण कुठे लिहितो डाऊनला. राईटला काय प्रेझेंट आहे OH H आणि H. हा झाला तुमचा अल्फा डी गॅलेक्टोजचा स्ट्रक्चर रिंग फॉर्ममध्ये. आता सेम आपण बीटा डी गॅलेक्टोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करू. काय करू आपण एक रिंग स्ट्रक्चर ड्रॉ करू, 6 मेंबर रिंग ड्रॉ करू आपण. त्यानंतर आपण काय करू याला नंबरिंग करू. नंबरिंग सेम करायची असते 1 2 3 4 5 आणि वरील 6. आता यामध्ये बघा 6 नंबरला काय प्रेझेंट आहे CH2OH. त्यानंतर पुन्हा लेफ्टला जे प्रेझेंट आहे ते कुठे लिहित असतो आपण लेफ्टला जे प्रेझेंट आहे ते टॉप, राईटला जे प्रेझेंट आहे ते कुठे लिहितो आपण डाऊन. मग इथे बघा लेफ्टला कोणते ग्रुप प्रेझेंट आहे OH. ठीक आहे, फर्स्ट नंबरला आपण काय लिहू OH OH आणि H. राईटला जे प्रेझेंट आहे ते आपण कुठे लिहू डाऊनला. राईटला काय प्रेझेंट आहे OH आणि H.
हा काय झाला आपला बीटा डी गॅलेक्टोजचा स्ट्रक्चर. तुम्ही बघू शकता अल्फा डी गॅलेक्टोज आणि बीटा डी गॅलेक्टोजमध्ये डिफरन्स कुठं असतं, तर डिफरन्स असतं फर्स्ट पोझिशनवर बघा बीटामध्ये OH वर आहे आणि अल्फामध्ये OH खाली आहे. ठीक आहे, बाकी स्ट्रक्चर काय असतं सेम असतं. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.